नमस्कार मंडळी, आपल्या चॅनेलच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर इकडे तुम्ही बघू शकतास कशा प्रकारे हिरवळ आता पूर्णपणे पसरलेली आहे। कारण काय झालं, मागचा जो अवकाळी पाऊस होतो त्यामध्ये आम्ही आता भात पेरणी वगैरे केलेली नव्हती। कारण पाऊस वगैरे जर लागलो नाही ना तर जमीन सुकणार होती आणि भाताचे म्हणजे कोंब जे वर येऊक ना ताट होणार होती जमीन, त्यामुळे आम्ही भात पेरूक नव्हता। आणि आता फायनली काय झाला, मिरगाचा जो पाऊस आहे तो 2 दिवसापासून चालू झालो आणि त्यामुळे आम्ही आता काय केलो, भात 2 दिवस तरी वाट बघलो। पाऊस रेग्युलर चालू होतो त्यामुळे आम्ही 2 दिवस वाट बघून आता फायनली आज अण्णाक सांगितलं की आज आमचं वायतरू हा तो पेरून दे, जास्त काय करणार नाही। हे बघा, हे मोठे मोठे कोपरे दिसतात ते आणि इकडचे खालचे 4-5 ते सगळे मिळून आम्ही असे 20 कोपरे करणार। कारण शेती करूची म्हटली तरी करूक होईच थोडीफार तरी, पण ती करूची म्हटली तरी मॅन पॉवर पण तेवढी लागतं। आता आपण मजुरी वगैरे माणसं घालून तेवढी आपली करण्याची हे नाही, त्यामुळे आम्ही सोबत हे असता तुपती आणि असताला, तर त्याच्यामुळे म्हटलं थोडीशी करूया। कारण आपली ते एकटेक आपण करून तेवढी मजुरी घालून शेती करण्याची आपली हे नाही। तर इकडे बघू शकतास तुम्ही, सिद्धू आणि अण्णा इलो जोत घेऊन, बैल घेऊन इलो आणि जोत वगैरे पूर्ण म्हणजे जू आणि नांगर वगैरे बांधल्यानं आणि आता फायनली जोत फिरवून चालू केले ना। तर ही सगळी आता भात पेरणी वगैरे कशी केली जाता ती तुमका शेवटपर्यंत दाखवते। व्हिडिओ जर आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मंडळी शेअर करा। इकडे ही पहिली उकळ घातली जातं। कोपरो जेव्हा म्हणजे एकदम नांगरलेलो नसताना पहिल्यांदाच ही उकळ घातली जातं आणि त्याच्यासाठी उकळ घालून मग दुरा अशी केली जातं। कारण काय होता, 2 वेळा धरूचा लागतं, कारण उकळीमध्ये तेवढा ढिपळा हत्ती म्हणत नाही, त्यामुळे दुरा परत घालून बारीक करूची लागतात ती ढिपळा। आपलं सिद्धू हा आणि इकडे अण्णान जोत धरल्या ना, सिद्धू येताना हे आणि 2-3 गिरायका बरोबर असतात त्याच्या। आणि इकडे तुम्ही बघू शकतास कोण हा, हे ऐक हे आपलं क्रिया आहे आणि हे अशा प्रकारे आपली उकळ चालू आहे। हो बघा, हो आमचो अण्णा सध्या फॉर्म मध्ये कोण असत तर हो अण्णा। कारण जवळपास आता काय झाला, बैल वगैरे म्हणजे ढोरं वगैरे बरेच जणांनी कमी केल्यानी, त्यामुळे आता जो आता टिलर घेतल्यानी आता पारंपरिक सोडून आता हे करतात टिलर वगैरे, म्हणजे काय म्हणतात आता एवढा काय समजत नाही, पण ती आता शेती ट्रॅक्टरने वगैरे चालू केल्यानी, त्याच्यामुळे आता माका जवळपास वाडीत एकमेव ह्यो मोठो शेतकरी वाडीत आमच्या तर राहिलेलो हा। त्याच्यामुळे जोत वगैरे व्हाया झाला तर अण्णाकच सांगूचा लागतं आणि पुढे पुढे माका वाटतं जोताची गरज ही लागतली जा। तर इकडे आता ड्रायव्हर चेंज झालेलो हा चिपळून हिला। ही आता उकळ घालतात, अशा प्रकारे उकळ ही पूर्णपणे घातली जाणार आणि एकदाच बारीक धरून नंतर मग याच्यावर पेरणी करून शेतातून जोत धरूचा तुका, जोत धरूचा हा तू धरणार आहे, चूप पाहिजे म्हणून सांगता चौकाचा हातोडी हा हा
सूप आणि हातवडे घेऊन या. हे प्रकार हे नांगरात होतच असतात. नांगर तर काय आला जरा चढल्यामुळे काय आता वर लागतं नांगर, तो असं ठोकूच लागतं. खर्शीत झालं तो वाईट मौशीत करू गयो. ठोकल्यावर वाईट खाली मागसून खाली जातं आणि पुढसून नाही मागसून वर येतं, पुढसून मग खाली जातं. मग नांगर आतमध्ये खोल भरू लागतं. ह्या जो भात आहे ना तर कोमलचा भात हा वत तर आता ह्या कोमलचा भात हा तर जवळजवळ 5 किलो वत सगळा. तर ह्या आम्ही आता काय करतलो पेरून घेतलो या कोपऱ्यात. अण्णा इथे आता भात पेरता. या कोपऱ्यात पूर्ण कोमलचा जो बियाणा त्या पेरून घेतो बारीक हा भात. आणि इकडे तोपर्यंत सिद्ध थांबलो. भात आता पूर्ण दिसत असत तुमका बारीक 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 बारीक. एक कोपरं नांगरून घेतलंय ना तर भात पेरताना मग गोटो घालणार. आता इकडे दुसऱ्या कोपऱ्यात घेऊन येलो अशी दुसऱ्या कोपऱ्यात आता 2 प्रकारची भात आहेत, म्हणजे वेगवेगळ्या 2 प्रकारची भात आहेत. तर त्याच्यात बेळ्याचा काय आणि एक ते सागर वराड करणे 1 किलो दिल्या ना नवीन कुठला तरी वापरून बघ बोललो कसा काय होता. आता हे आपले नाना असत हा गुटो ना हो आणता तो काय केलं जुने जाणते माणूस आमच्या वाडीतले नाना करावडे त्यांचा भात पेरूचा. आता अण्णा काय हय पेरतलो आणि मग त्यांच्याकडे जातलो पेरू. पावसामुळे 2 दिवस जरा सगळ्यांनी घाई केल्यानी नाही, कारण पाऊस सारखं लागतच राहिलो ना तर कसा गोटो वगैरे हा तो भाताचो पुसान जातलो. त्याच्यामुळे कोणी घाई करू नये. आज जरा चांगल्या प्रकारे जरा पावसानं उसंती घेतल्या ना बघा. काय घालते ना तिकडे असं ना बारीक बारीक तुकडे धरून धरून ना कोपरं पुरं करूचं लागतं. कारण पूर्ण कोपरं एका टायमिंगला फिरत गेलो ना तर मध्ये परत फिरवताना प्रॉब्लेम होता, छोटो भाग राहता. त्याच्यासाठी असे पुढे पुढे थोडं भाग ठेवतो लागतं. म्हणजे आता तिकडे धरल्या आणि त्याच्यानंतर इथे धरल्या म्हणजे ह्यो भाग पूर्ण झालो 2 साईडचो. आता ठेवलो ह्यो आणि ह्यो तो आता इकडे फिरवून ना मग दोन्हीकडून असं गोल फिरत बरा पडताल. आता इकडे कोण घालता कोणात काय होता तेवढं नांगर घालूक भेटणार नाही, कारण हो बैलांका चलक जागा नसतं ना साईडला जास्त, त्यामुळे कोणात जास्त घालूक भेटणार नाही. पाया बिया झुंगत जागा लागत ना तर भीती वाटता.
ह्याचा भात ना तर बेळ्याचा भात. बेळो म्हणजे आपल्या गावठी जी भात बियाणं असतं ना ता म्हणजे पेजे फॉग वगैरे बरा पडता. तर इथे आम्ही आता ह्या कोपऱ्यात अर्धा ताप पेरतलो आणि अर्धा तर 1 किलो ते मित्रांनी दिला ना ताप पेरतलो. बघूया कसा काय होता आता. बेळ्याचा भात आहे, बेळ्याचा आहे बघा. कोंब वगैरे व्यवस्थित दिले, भिजत घातलेलो. खाऊ नको हा. भिजत घातल्यामुळे कोंब वगैरे व्यवस्थित दिले आणि आता काय पेरूक जरा बरा पडतला, रुजाक बरा पडतला. पाऊस बिऊस जरी नाही इलो ना तरी एवढ्या वलवानी तर बरोबर होतला. काय घेऊन येतोय? अण्णाकडे दे. एक असलं तरी नवीन 1 किलो त्यांनी दिले ना रे. मतलब तो बोललो बघ पेरून कसा काय होता लाव का. सिद्धू आता गुटो बांधून घेता. गुटो एका बांधत मारूचं लागतं कारण वर रवली ना तर पाखरा येऊन पटकन खाऊन टाकतली, त्याच्यामुळे गुटो तो बांधूच लागतं. गुटो घालून घेतो आता. कोपऱ्यात झालो, हळूहळू हळूहळू दुसऱ्या कोपऱ्यात घेतले ना. हो हो हो. नाश्ता आणायला लवकर ये. बघा आपल्या आता सिद्धन नांगरून पेरून 2 कोपरे दिल्या ना, गेल्या वर्षी पण दिलेल्या. तर बघूया किती काय कसं काय रुजतं आणि काय. जरा पाखरांका फक्त सांभाळूचं लागतं कारण पाखरं जर त्रास देतली तसं काही जास्त त्रास होतो नाही कारण कोंबिलेले आहेत ना, पटकन वर येतलो ना. कोंबिलेलो असल्यामुळे पटकन वर येतलो, तसं काही हे नाही. बटाट्याची आणि भाजी आणि चपातीचा नाश्ता. बाकी काय आणूक नाही अजून. शुक्रवार जाऊ काय काहीतरी बघू काय आणू काय. ये रवान दे त्यांका. आता हे नाही ये ना तेवढं काय खाई जातले रावण. नाही बघूया तर तू ये खाऊन घे. ये थंय उभं राहू द्या समोर. जाऊचे नाही मारती बिरती एकामेकाक. आता इथे नाश्ता करून ना वरती नानाकडे जातले म्हणजे करावड्यांच्या नानांकडे जातले. 2-4 त्याची पेरूची होत दोघा चौघांका. तू घराकडे खायचं ना हा. मग घरी खायचं ना चपाती. बस तिथे तू ऐकतच नाही. बस तिथे खाली. अरे झाला केलंस आता.
एकटेच पेरला. चपाती खाऊ गेलो अन्ना बरोबर. घराकडे बसून ते का खावत नाही होय ना. आणि इथे पहिली आणले आणि ती टाकले आणि आता परत घेऊन येलो. ए इकडे बघ. मध्ये ताक घालायचं नाही शिर्यांना. अशा प्रकारे आता आमच्या इकडे पेरून दिल्या ना अण्णा. आता इथून जातलो नानाकडे. बाबू दादाचा पेरूचा बऱ्याच जणांचा पेरूचा. त्याच्यामध्ये आता बघूया कोणाकोणाचा पेरून द्यायचा तो. नाश्ता करतोय बघा. बटाट्याची भाजी आणि चपाती. कोपऱ्यात खाऊ गेलो तिथून आता गेले त्याच्यामुळे घरी येऊन खाता. चल बाय बाय कर. बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब करा. बोल बोल. लागतं बरोबर बोलता. चल तर मंडळी अशा प्रकारे आमचा भात पेरून झालेला. दोन कोपरे पेरलो. 3 प्रकारचा भात आहे. एका गरजा अर्धा पेरलो आणि एका घ्या कोमलचा पूर्ण पेरलो. तर तो कालावधी 120 दिवसाचा पूर्णपणे कापून होईपर्यंत. तर बघूया आता कधीपर्यंत हे पूर्ण होतं आता. आणि आता रुजाक काही जास्त वेळ लागायचो नाही कारण भिजत घातलेलं म्हणजे ते कोंब इले थोडे थोडे. त्याच्यामुळे आता रुजाक वर येऊ काही जास्त वेळ लागायचो नाही. तर आता अण्णा गेलो वरती नानांकडे बाबूदादाचा आणि बऱ्याच जणांचा पेरूचा. तिकडे गेलो अण्णा. तर इकडे क्रियांश बघा काय करता तो. काय करतोय तो. हाय बाय हाय करतोय की बाय करतोय. तर मंडळी अशीच शेतीचे आणि कोकणातील नवनवीन व्हिडिओ तुमका या चॅनलवर बघूक भेटतील. आणि सांगूक एक आनंद वाटता की आपलं जो क्रायटेरिया म्हणजे चॅनलचो सबस्क्रायबर आणि वॉच टाईमचो तो जवळजवळ आता पूर्ण चाललेलो हा. तर थोडंसं राहुलो हा. आणि तुम्ही खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट करतास. फक्त काय होता जेवढे लोक बघतास ना तेवढी सबस्क्राईब आणि करूक विसरतास वाटतं. ते माका वाटतं चुकान होत असतात. तर जरा सबस्क्राईब करूक तर विसरा नको. आणि अशाच प्रकारचे जर तुमका व्हिडिओ बघूचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि व्हिडिओ जर आजची आवडली तर नक्की लाईक करा. जास्तीत जास्त कमेंट करा. सबस्क्राईब करा. आणि जास्तीत जास्त लोकांक शेअर करूक मात्र विसरा नको. जेणेकरून आपल्या कोकणातील अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील. चला तर मग मंडळी आता काय आज शुक्रवार आहे तर थोडं काहीतरी बाजार वगैरे आज आणू गोया. आज नॉनव्हेज काहीतरी चिकन वगैरे आणूचा. तर आम्ही आता जातो तिकडे कट्ट्यावर. तर चला आता बाय बाय.